आपल्या सगळ्यांच्या समोर आयुष्यामध्ये खूप संधी आहे. आपण फक्त ती संधी पकडतो की सोड, ह्याच्यामध्येच सगळा फरक पडतो. आपली भाषा जिवंत ठेवण्याकरता आपण एक विशिष्ट प्रयत्न नाही केला तर आपली भाषा मरत जाणार. मला वाटतंय की मी अगदी कॉन्फिडेंट आहे आणि उत्तर आहे बी, प्रतापगड. कसं की 2008 सालीपासून मी बऱ्यापैकी टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये यायला लागलो. शिवाजी महाराज हे खरे लीडर आहे. त्यांच्यामध्ये कुणाबद्दलच मी जास्तपणा नाही. शिवाजी वाव होंतुनी इंदोनो सुगोई. A7 म्हणजेच 7 यावर आपण शिक्कामोर्तब करूया. आणि जेव्हा परीक्षेचा रिझल्ट बाहेर आला तर तेव्हा त्यांनी लिहिलं की या मुलांनी परीक्षाच दिली नाही आणि तो टोटल ॲब्सेंट फेल. भारतीय कम्युनिटीमध्येच काही लोक असे आहेत की ज्यांना त्रास होत होतो आणि मग ते मागे कुरापात्या करत हे असे उभे राहायचे, असे चेहऱ्यासमोर आणि म्हणायचे की तू इथनं निघून जा वगैरे. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. इतिहास शौर्य बुद्धीची ही कसर, प्रश्नातून मिळे विजयाचे उत्तर. तुतारीचा नाद ढोलकीचा जोर, सुरू झाला खेळ तेज तडफ तोड. शौर्याचा वारसा ज्ञानाची मात्रा सज्ज झाली आता. शिवज्ञान यात्रा. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवप्रेमींना जय शिवराय. आणि खास जपानी भाषेत कोन्निचिवा मिनासान. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण जपानमधून एका वेगळ्या रूपात अनुभवणार आहोत, एक शिवज्ञान यात्रेतून. रायगडाच्या चित्त दरवाजापासून सुरू होणारा हा प्रवास थेट महाराजांच्या मेघडंबरीपर्यंत जाणार आहे. स्वागत आहे तुमचं हू नोज छत्रपती जपान, प्रेझेंटेड बाय सोना जपान, अ ट्रस्टेड नेम इन जॅपनीज लँग्वेज एज्युकेशन. रिवॉर्ड पार्टनर स्वराज्य आर्ट स्टुडिओ, कोल्हापूर. आपल्या शिवज्ञान यात्रेच्या मागील भागात शृणाली रानडे यांचा एक खूप इन्स्पायरिंग प्रवास पाहिला. इंजिनिअरिंग पासून थेट जपानच्या नॅशनल क्रिकेट टीम पर्यंत ऑलराऊंडर प्लेयर असा त्यांचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद होता. शृणालीने आपल्या बुद्धिमत्ताच्या जोरावर दुसरी छावणी यशस्वीपणे गाठली आणि 6 इंची राजेशाही शिवमूर्ती जिंकण्याचा पण मान मिळवला. आता आम्ही शोधत होतो आमचा पुढचा मावळा, आणि शोधता शोधता आम्हाला अशा काही गोष्टी कळल्या की आम्ही थक्क झालो. आम्हाला समजलं की कोणीतरी जपानमध्ये जपान्स फर्स्ट एशियन ओरिजिन MLA म्हणून इतिहास घडवला आहे. कोणीतरी जपानच्या प्रशासकीय सेवेत फर्स्ट इंडियन ओरिजिन सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर म्हणून एका मराठी माणसाने ठसा उमटवला आहे. एवढंच नाही तर जपानच्या इतिहासात फर्स्ट फॉरेन ओरिजिन पब्लिक स्कूल प्रिन्सिपल बनण्याचाही मान एका भारतीयानेच मिळवला आहे. मग आम्हाला समजलं कोणीतरी सध्या जपानच्या इबाराकी गव्हर्नमेंटमध्ये हेड ऑफ एज्युकेशन DX कमिटी म्हणून काम पाहते. आता आम्हाला खरंच प्रश्न पडला की एकच सीझनमध्ये या सर्व दिग्गजांना कसं बोलवायचं. मग कॉमन येणाऱ्या प्रोफेशनल्सला कधी संधी मिळणार. पण मित्रांनो, हे कोडं सोडवणं इतकं अवघड नव्हतं, कारण हे सर्व पराक्रम आणि अचीव्हमेंट्स असलेला व्यक्ती वेगळा नसून एकच आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. लेट मी प्रेझेंट यू ऑल अ कॉर्पोरेट लीडर, अन एज्युकेशनिस्ट, अ पॉलिटिशियन, अ सोशल वर्कर, अ रायटर आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक प्राऊड मराठी माणूस. जपानमधील भारतीय समुदायाचा एक बुलंद आवाज, योगेंद्र पुराणिक AKA योगी सान. योगी सान, स्वागत आहे तुमचं मनापासून. नमस्कार. तुम्ही एवढी भव्य दिव्य ओळख करून दिली, मला वाटलं की आता इथेच बास. पण पहिले तुमचा म्हणजे मनापासून अगदी आभार की हू नोज छत्रपती जपानच्या टीमनी मला आज इथे या पॉडकास्टवर बोलवलं. आणि ही टीम ही जितकी काही इथे हा पॉडकास्ट करण्याकरता मेहनत करत आहे ते बघून खरंच मी थक्क झालोय. तर खरंच आपले मनापासून आभार. धन्यवाद.
मला जाणून घ्यायचं की इतके फर्स्ट एकाच नावावर आहेत, तर तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे हे खूपच मला एक खूप चांगली अशी जाणीव होते याची, की कदाचित देवाने मला ह्या कार्याकरता निवडलं असं खूप वेळा वाटतं. कारण की मी अगदी स्पष्टपणे म्हणतो की माझ्या शाळेच्या वर्गामध्ये माझ्यापेक्षा खूप हुशार हां. विद्यार्थी होते, खूप ॲक्टिव्ह विद्यार्थी होते. कॉलेजमध्येही तसंच होतं. पण एक मात्र होतं की मी माझ्या वेळेचा म्हणा किंवा माझ्या मनाचा म्हणा, या सगळ्या गोष्टींचा मी खूप चांगला उपयोग करत आलो. आणि जेव्हा केव्हा काहीतरी करायची संधी मिळाली तेव्हा ते काहीतरी केलं. तर ते जपानमध्ये करता करता समाजकार्याचं पण तसंच झालं की सुरुवातीला लोकांना जपानी येत नव्हतं म्हणून मग त्यांना मदत करायचं, मग नंतर भूकंप आला की मदत करायचं. तर अशा गोष्टींमधनं पुढे जाऊन जाऊन हे सगळं काही सगळं जोडलं गेलं. त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी जमल्या असं मला वाटतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे की असंच काहीतरी करायचं असं मनामध्ये असं नव्हतं. जेव्हा ह्या संध्या सगळ्या अशा वेळोवेळी अशा माझ्या समोर आल्या आणि त्या संध्यांना धरावं असं मला वाटलं. तर त्यातनं आज आपल्या ऐकणाऱ्यांमध्ये, प्रेक्षकांमध्ये बरेच आज युवा मंडळी तिकडे असतील किंवा त्यांचे आईवडील सुद्धा असतील, तर मला त्यांना सुद्धा हा कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हा मेसेज द्यावासा वाटेल की आपल्या सगळ्यांच्या समोर आयुष्यामध्ये खूप संधी येतात. आपण फक्त ती संधी पकडतो की सोडतो, ह्याच्यामध्येच सगळा फरक पडतो. आणि असंही नाही आहे की सगळ्यात संधी पकडल्या पाहिजे, बरोबर. पण संधी आली तर घाबरू नये, पकडावी, त्याचा प्रयत्न करावा. खूप बरोबर. असतात अशा गोष्टी. खूप छान सांगितलं तुम्ही. फर्स्ट एव्हर डेडिकेटेड छत्रपती शिवाजी महाराज क्विज शो मध्ये आपण आज सहभागी झाल्यात, तर तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. आणि म्हणायला गेलं तर तुमचे एवढे फर्स्ट ऐकल्यानंतर लिंक्डइनवर पण आमचं अपडेट होणारच की तुम्ही नक्कीच नक्कीच. पण तुम्ही आज ह्या छत्रपती महाराजांच्या क्विजमध्येही मला बोलवलं. छत्रपती महाराजांची एवढी मोठी पुण्याई आहे, त्यांचं एवढं मोठं कार्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जाणणं माझ्यासारख्या व्यक्तीला तरी शक्य नाही आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये म्हणा, इतके इव्हेंट्स आहेत त्याचे, इतक्या गोष्टी घडत आहेत महाराजांच्या आयुष्यामध्ये किंवा ते घडवत आहेत की त्या सगळ्या समजून घेणे आणि ते सगळ्या पाठ होणं हे फारच कठीण आहे. आणि त्यामुळे तुम्ही हे जे कार्यक्रमाच्या द्वारे करायचा प्रयत्न करताय त्याचाही मला वाटतंय की हा खूपच चांगला प्रयत्न आहे. आमचा पण ऍक्च्युली तोच ध्येय आहे की लोकांपर्यंत जेवढी माहिती आम्ही पोहोचवू शकू तेवढं आम्ही पोहोचवणार. आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण सगळे आता ह्या जपानमध्ये पहिली पिढी आहे आपली. यापुढे आपली मुलं आहेत, तिसरी पिढी होईल, दुसरी पिढी होईल, त्याच्या पुढे जसं पुढे जातील ना, ह्या गोष्टींची माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलीच पाहिजे. बरोबर. तर जसं जुन्या काळात लांबच्या प्रवासाला जाताना शिदोरी दिली जाते, तसंच आमच्याकडे पण तुमच्यासाठी काहीतरी छोटीशी भेट आहे. अरे बापरे. शिवशंभू टिळक किट. खरंच छोटी आहे. धन्यवाद. छोटी आहे पण खूप मजबूत आहे बरं. धन्यवाद. योगी सर, आपण यात्रा सुरू होण्याआधी एक छोटीशी रेकी करून घेऊया, म्हणजे तुम्हाला नियम आणि रूल्स रेग्युलेशन्स वगैरे सगळं कळेल. आणि रायगडाचे जे टप्पे ते कसे पार करायचे ते तुम्हाला त्याची कल्पना येईल. हो, नक्की. तर तुमचं टार्गेट आहे 10 शिवप्रश्न. प्रत्येक करेक्ट आन्सर म्हणजे रायगडाचा एक स्पॉट कव्हर समजा. ठीक आहे. सध्या आपण उभ्या आहोत रायगडाच्या ऐतिहासिक चित्त दरवाजापाशी. इथून आपला हा ज्ञानाचा प्रवास सुरू होईल. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर म्हणजेच आपण पोहोचाल महादरवाजा इथे. दुसऱ्या प्रश्नाने हिरकणी बुरुज, त्यानंतर हत्ती तलाव आणि टकमक टोक पार करत 5व्या प्रश्नाने अचूक उत्तर देऊन तुम्ही पोहोचाल महाराजांच्या समाधीपाशी. ही असेल तुमची फर्स्ट छावणी. आणि इथे तुमची 4 इंची राजेशाही शिवमूर्ती पक्की होईल. मस्तच. त्यानंतर 6व्या प्रश्नाने तुम्ही बाजारपेठ आणि 7व्या प्रश्नाने हत्तीखाना क्रॉस करून जेव्हा तुम्ही 8व्या प्रश्नाचं अचूक उत्तर ओळखलं तर तुम्ही पोहोचाल गंगासागर तलावापाशी. ठीक आहे. इथे लागेल आपली सेकंड छावणी आणि इथे 6 इंची राजेशाही मूर्ती ही तुमची होईल. पण लक्षात असू द्या, इथून पुढे चॅलेंजिंग होणार आहे.
शेवटचा नगारखाना पार करून जर तुम्ही 10व्या प्रश्नाचं शिवज्ञान अचूक ओळखलं तर तुम्ही ठराल ग्रँड प्राइज म्हणजेच 12 इंची भव्य मेघडंबरी वा, आणि याचे तुम्ही मानकरी होणार. फारच सुंदर आहे. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली तर तिन्ही मूर्त्या घेऊन जायच्या का? हा, घेऊन जाऊ शकता. योगेशान, तुम्ही समोर जे प्राइजेस बघतायत ते थेट ऐतिहासिक कोल्हापूरहून आले आहेत. अरे वा, ज्याचे कॉपीराईट होल्डर आणि मॅन्युफॅक्चरर आहेत आपले रिवॉर्ड पार्टनर स्वराज आर्ट स्टुडिओ. मस्तच. शिवस्मरण घरोघरी हा मंत्र जपून ते संस्कृती जगभर पसरवण्याचं काम करत आहे. आणि ही यात्रा जेवढी वाटते तेवढी सोपी नाहीये बरं. हो, तुम्ही हिरकणीमध्ये मला पाडणार तुम्ही तयार करून ठेवले हत्तीखाना बनायवर. एक चुकीचं उत्तर म्हणजे तुमची यात्रा तिथेच संपली. बरोबर. तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. नक्कीच. पण त्यासाठी मदतीला आहे 2 गनिमी कावा. वा, एक आहे निम्मा आणि दुसरी आहे दुटप्पा. मस्तच. निम्मा मध्ये 2 चुकीची उत्तरे डिसअपिअर होतील, ठीक आहे. बरोबर. आणि दुटप्पा मध्ये तुम्ही 2 बरोबर उत्तरे सिलेक्ट करू शकता. बरोबर. म्हणजे 2 उत्तराची निवड करू शकता तुम्ही. आणि एक महत्वाची अट म्हणजे गनिमी कावा वापरला हा. तर मागच्या छावणीत कमावलेला बक्षिसाचा त्याग करावा लागेल. हे नाही जमणार आम्हाला. नाही जमणार का? ठीक आहे. पण फारच सुंदर बनवली आहे, म्हणजे इतकं खूपच सुंदर सुंदर. बारीक नक्षीकाम केलंय. हो. त्यामुळे खूपच सुंदर आहे खरंच. योगीसान, तुम्ही आमचे खास पाहुणे आहेत. तर तुमच्यासाठी आम्ही थोडे नियम बदलण्याचा विचार केला आहे, कारण तुमच्याकडे ज्ञानाचा साठा हा खूप मोठा आहे. अवघड आहे. तर साधारणपणे अवघड आहे. म्हणजे चुकीचं उत्तर दिलं की तिथेच आपली यात्रा थांबते. बरोबर आहे. पण तुमच्यासाठी आपण ही शिवज्ञान यात्रा खंडित न करता 10व्या प्रश्नापर्यंत जाणार आहोत आपण. अरे वा, मस्तच. ठीक आहे ना? चालेल. चला तर सुरू करूया मग. हू नोस छत्रपती जपान प्रेझेंटेड बाय सोना जपान. मस्तच, सुंदर. खरं गनिमी कावा हा शब्द शिवाजी महाराजांच्या हो. पर्यंतच्या काळामध्ये कुठेच साहित्यात सापडत नाही. हो. तो थेट सापडतो शंभू महाराजांच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे गनिमी कावा हा शब्द कदाचित शंभू महाराजांच्या काळामध्ये अस्तित्वात आला असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तो लिखितमध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सापडत नाहीये कुठेच. तर महादरवाजा गाठण्यासाठी हा पहिला प्रश्न तुमच्या समोर. वा, शिवाजी हे नाव कशाचे प्रतीक आहे? व्हॉट डज द नेम शिवाजी सिग्निफाय? आणि 4 पर्याय आहेत. ऑप्शन ए भगवान शिव, लॉर्ड शिव. ऑप्शन बी शक्ती, पॉवर. ऑप्शन सी शिवाई देवी, गॉडेस शिवाई. आणि ऑप्शन डी विजय, विक्ट्री. खरं याच्याबद्दल तसं वादात्मक आहे, म्हणजे वादात्मक म्हणण्यापेक्षा वेगवेगळे याच्यावर विचार मांडले जातात. आणि म्हणजे आता इतिहास झाला आहे तर त्याला 300-400 वर्ष झाली आहेत. पण म्हणजे भगवान शिवाकडनं आलंय असं नाव असंही म्हटलं जातं, किंवा अजूनही काही दुसऱ्या कहाण्या सांगितल्या जातात. पण म्हणजे जास्तीत जास्त खरं शिवाई देवींचं साकडं जिजामातांनी घातलं होतं आणि त्यामुळे मग शिवाजी नावांचं नाव त्याच्यावरनं, महाराजांचं नाव त्याच्यावरनं पडलं असं मला वाटतं. त्यामुळे प्रश्न आपण जर काही तो उत्तर काय लॉक करायचं, काय करायचं? शिक्कामोर्तब करायचं. हा, तर आपण सी शिवाई देवी ह्या उत्तरावर आपण शिक्कामोर्तब करूयात. चला तर मग आपण ऑप्शन सी शिवाई देवी, गॉडेस शिवाई यावर शिक्कामोर्तब करूया. अभिनंदन, हे अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं. महाराजांचं नाव देवतेशी म्हणजेच शिवाई देवीशी जोडलं होतं. ते नाव आजही घराघरात आदराने घेतलं जातं. पुढे वळण्याआधी मला तुमच्याकडून 2 गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. ठीक आहे. पहिली म्हणजे योगेंद्र पुराणिक ते योगीसान हा नावात बदल कसा झाला? अच्छा. आणि दुसरं म्हणजे सातासमुद्रापार जपानमध्ये तुमची मराठी आयडेंटिटी आणि पब्लिक रोल यामध्ये तुम्ही इतक्या प्रभावीपणे म्हणजे कसं राखता? ते 2 प्रश्न जाणून घ्यायचे. नक्कीच. माझं नाव योगेंद्र पुराणिक. योगेंद्र ह्या शब्दाची जेव्हा फोड करतो आपण तेव्हा ते योगी आणि इंद्र असं होतं. तर त्यामुळे घरामध्ये योगेंद्र हे मोठं नाव कधीच कोणीच मला त्या नावाने बोलवायचं नाही.
शाळेमध्ये सुद्धा नॉर्मली सगळे योगीच म्हणायचे, घरी सुद्धा योगीच. फक्त आमची गणिताची जी मॅडम होती, पंजाबी होती, ती जुगिंदर म्हणायची. चुकींदर. तर तसंच जेव्हा जपानमध्ये आलो तर जपानी लोकांना योगेंद्र हे नाव फार अवघड आहे उच्चार करण्याकरता, कारण जपानी भाषेमध्ये बाराखडी फार कमी आहे कमी त्यांची. आहे, बरोबर. त्यामुळे मग त्या ह्यानी माझं नाव मी नेहमीच योगी सांगायचो. आणि मग 2019 तर नेहमी आता कसं की 2008 सालापासून मी बऱ्यापैकी टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये यायला लागलो, तर ते योगी हेच नाव सगळ्यांना सोयीस्कर पडायचं. योगेंद्र हे जपानी लोकांना म्हणजे उच्चार करणं शक्यच नाहीये. तर मग 2019ला जेव्हा इलेक्शनमध्ये उतरलो तेव्हा मग माझं ऑफिशियल नाव योगी म्हणून मी ते रेजिस्टर केलं. मग आता मी ऑफिशियली योगी आहे. हा, आणि सान जे आहे ते जपानमध्ये जसं आपण भारतामध्ये जी लावतो तर तसं जपानमध्ये मागे सान लावलं जातं, आणि ते स्त्रियांकरता पुरुषांकरता दोन्हीकरता सेमच असतं. त्यामुळे मागे योगी सान, तर थोडासा एक आदर दिल्यासारखं हा ते असं नाव ते घडले. आणि मराठी आयडेंटिटी बद्दल खरं मी ना आता 2 वर्षापूर्वी मी मॉरिशसला गेलो होतो, आणि आता मॉरिशसमध्ये बऱ्यापैकी आता 150-1 वर्ष तिथे मराठी लोकांचं वास्तव्य आहे, 150-200 वर्षांपासून. तर तिथे त्यांची आता 6वी, 7वी, 8वी पिढी अशी चालली, आणि मी तिथे बघितलं की लोक मराठी विसरत चाललेत. त्यांचं मराठी म्हणजे फारच वेगळं झालंय आपल्या मेहनेच्यापासून. तर मग तेव्हा मला असं जाणवलं की खरं आपण ना आपली भाषा जिवंत ठेवण्याकरता आपण एक विशिष्ट प्रयत्न नाही केला तर आपली भाषा मरत जाणार. तर ते पर्सनली माझ्या डोक्यामध्ये होतं. त्यामुळे मी नेहमी जपानमध्ये आल्यानंतर पण मी बऱ्यापैकी मराठी वाचन करतो, मी बऱ्यापैकी हिंदी वाचन करतो, मी बऱ्यापैकी इंग्रजी वाचन करतो. नाही तर इथे जपानमध्ये आपल्याला आपली भाषा बोलायची संधीच मिळत नाही. आणि त्याचबरोबर मी घरामध्ये मी नेहमी मंत्रोपचार करतो, गीतेचं वाचन करतो, श्लोक वाचन मी बऱ्यापैकी करतो. त्यामुळे एक जो उच्चारांमध्ये जो शुद्धपणा आहे तो जरासा टिकून राहिला. तर त्या दृष्टीने खरं माझं मराठी पण मला जरासं ठेवता आलं. मी घरामध्ये खूप मराठी पुस्तकं ठेवली आहेत वाचनाकरता, आणि लोकांनाही मी म्हणतो तुम्हाला हवं असेल तर वाचायला कधी घेऊन जा, तर ते नेहमी चालू ठेवतो. आणि प्लस माझा मुलाचा जेव्हा जन्म झाला आणि तो जरा मोठा झाला तेव्हा आम्ही घरामध्ये असं ठरवलं की हे 2 दिवस मराठीच बोलणार, मग हे 2 दिवस आपण इंग्लिशमध्येच बोलूयात आणि हे 2 दिवस आपण जपानीमध्येच बोलूयात. मग त्यामुळे मराठी बोलण्याची घरामध्ये सवय चांगली राहिली. खूप छान माहिती दिली तुम्ही. आणखी आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, नक्कीच. पण आपण पुढे वळूया. तुम्ही महादरवाजा तर म्हणजे गाठला, ठीक आहे, पार केलाय तुम्ही. आता समोर आहे हिरकणी बुरुज, तिथली ती उंच चढण आणि त्याहूनही उंच तुमचं ध्येय. तर चला मग पुढचा टप्पा हिरकणी बुरुज गाठण्यासाठी हा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. शिवरायांनी स्वराज्याची शपथ कोणत्या वयात घेतली? ॲट व्हॉट एज डिड शिवाजी महाराज टेक दी ओथ ऑफ स्वराज्य? आणि पर्याय आहेत ऑप्शन ए 11 ते 12 वर्षे, 11 to 12 इयर्स. ऑप्शन बी 15 ते 16 वर्षे, 15 to 16 इयर्स. ऑप्शन सी 21 ते 22 वर्षे, 21 to 22 इयर्स. आणि ऑप्शन डी 25 ते 26 वर्षे, 25 to 26 इयर्स. काय वाटतंय? मस्तच एकदम. माझ्या माहितीप्रमाणे महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करायची शपथ घेतली. त्यामुळे उत्तर आपण बी ह्यावर शिक्कामोर्तब करूयात, 15 ते 16 वर्षे. खूप कॉन्फिडंट दिसताय तुम्ही, तर नक्कीच करूया. ऑप्शन बी वर आपण शिक्कामोर्तब करूया. जर का हे उत्तर चुकलं तर मग आपण इथेच बंद करू. तुमचा कॉन्फिडन्स बघून मला जाणून घ्यायला आवडेल आता. तर ऑप्शन बी 15-16 वर्ष, 15 to 16 इयर्स, यावर आपण शिक्कामोर्तब करूया. योगीसान, हे अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं. त्यांनी 1645 मध्ये रायेश्वर येथे या लहान वयात शपथ घेतली होती. Have you ever imagined what it feels like to be in Japan? You watch anime, you read manga, but can't truly understand them. You want to go to Japan, but the language holds you back? Imagine understanding anime without subtitles, studying on a real Tokyo campus, or working in Japan with no language barrier. Join Sona Japan Japanese Language Academy, India's trusted Japanese learning academy.
Learn Japanese from experts' experience of learning Japanese in virtual world. Founded by Sonal Shah, with over 35 years in Japan, a head office in Japan, and a flourishing branch in Mumbai, Sona Japan builds a bridge between two nations through education, culture, and heart. And now admissions for our January 2026 batches are open. Conversation courses, business Japanese, and the CREST course choose the path that takes you closer to your Japanese dream. Sona Japan, Japanese Language Academy, building bridges between cultures. योगी-सान, साधारणपणे लोक अमेरिका किंवा युरोप याची वाट धरतात, पण तुम्ही 90sच्या दशकात जपानची निवड कशी केली आणि एका मध्यमवर्गीय मराठी मुलासाठी जपानपर्यंतचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला याबद्दल काही माहिती सांगाल का? माझा जन्म खरं मुंबईच्या जवळ, म्हणजे मुंबईपासून एक 60 किलोमीटरच्या अंतरावर अंबरनाथ म्हणून एक गाव आहे. तिथे फार जुनं पांडवकालीन शिवाचं मंदिर आहे, तिथे शिव मंदिर आहे. तर तिथे झाला आणि एकदम मी असा गावकरी सेटअपमध्ये मी वाढलो. पण नशिबाने तिथे एक चांगली शाळा होती, सेंट्रल स्कूलची शाळा होती, तिथे ॲडमिशन मिळाली, त्यामुळे चांगलं शिक्षण मिळालं. आणि त्यानंतर 11वीत असताना मग आम्ही पुण्यामध्ये आलो. तर पुण्यामध्ये आल्यानंतर 11वी 12वी तिथे झाली आणि 12वीत असं झालं की ते 12वी फेल म्हणून पिक्चर आला नाही का, तसंच अगदी की मी काय आलं की पुण्यामध्ये माझ्या बाबांची पुण्यामध्ये बदली झाली आणि आम्ही एक पुण्यामध्ये केंद्रीय विद्यालय सदन कमांड म्हणून आहे, तर तिथे जाऊन मी 12वीचे फॉर्म भरले. पण त्यानंतर पुन्हा माझ्या बाबांची बदली झाली आणि पुण्यामध्ये देहू रोड म्हणून एक दुसरं ठिकाण आहे, मी शेवटी तिथनं परीक्षा दिली. म्हणजे आम्ही सेंटर चेंज वगैरे करायचा सगळा फॉर्म भरला आणि जेव्हा परीक्षेचा रिझल्ट बाहेर आला तर तेव्हा त्यांनी लिहिलं की या मुलांनी परीक्षाच दिली नाही आणि टोटल ॲबसेंट फेल. तर असा तो मेच्या एंडमध्ये मला वाटतं रिझल्ट लागायचा त्यावेळेला. तर मे मध्ये रिझल्ट आला, मग आम्ही बोर्डामध्ये वगैरे गेलो. मग ते म्हणले चल तुझी विशेष परीक्षा. मग मी एकट्याचीच माझी परीक्षा जूनमध्ये झाली आणि मग तो त्याचा निकाल लागेपर्यंत मग सगळ्या ऍडमिशन फुल झाल्या होत्या. मग शेवटी पर्याय एकच राहिला की मग आता पुणे विद्यापीठात BSc-ला ऍडमिशन घ्यायची. माझं भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये माझी आवड होती. मग सुदैवाने SP कॉलेज पुण्यामध्ये BSc करता खूपच चांगलं कॉलेज आहे, तर तिथे जागा मिळाली. एकांनी रिकमेंडेशनही करून दिलं की उशीर झालाय म्हणून, पण तर तिथे ऍडमिशन मिळालं. मग आमचे बाबा म्हणले अरे तू अभ्यास चांगला करतोस, मग तू ते इंजिनिअरिंग केलं असतं तर खूप अभ्यास करावा लागतात, आता BSc-ला तर काहीच अभ्यास नाही करावा लागणार, मग तू अजून काहीतरी कर. मग असं आम्ही फिरता फिरता तिथे गेलो. तर जवळच SP कॉलेजच्या जवळच तिथे डेटामॅटिक्सचं सेंटर होतं. बाबा म्हणले मग IT शिकतोस का? म्हणलं हो शिकतो. मग IT शिकायला घेतलं. मग तिथनं बाबा म्हणले नाही आपण अजून काहीतरी करूयात. मग असं फिरत गेलो तर एका ठिकाणी खूप रांग लागली होती. तर ते पुणे विद्यापीठाचं परकीय भाषा विभागाचं रानडे इन्स्टिट्यूट म्हणून होतं. तर आम्ही तिथे गेलो, लोकांना विचारलं तुम्ही कशाला रांग लावली इथे? तर ते म्हणले की इथे ना परकीय भाषा शिकायला मिळतं. कोणत्या? ते म्हणे जर्मन, फ्रेंच, रशियन आणि जपानी. तर मी पूर्वी जरा स्पॅनिश आणि जर्मन शिकलो होतो स्वतःच्याच आवडीने. बाबांना म्हणलं की मी जर्मन शिकतो, जर्मन थोडं शिकलो पण आहे. बाबा म्हणले हट काय बोरिंग बोलतोस, ती बघ ती जपानी भाषा. असे 4 पोस्टर लागले होते तिथे. ते म्हणले हे बघ सापासारखं लिहिलंय नाही, काहीच कळत नाही, तू हे शिक. अरे बापरे. तर मी कसं माझं बाबांशी खूप चांगला संबंध असायचा, मी त्यांच्याशी सगळं अगदी ओपनली बोलायचो आई बाबाची लहानपणापासून. तर बाबा म्हणले शिक, म्हणलं शिकतो. तर असं करून मग पुणे विद्यापीठात शिकायला सुरू केलं. तर जस्ट मुलांच्या माहिती करता परत आपल्या प्रेक्षकांकरता मी सोमवार ते शुक्रवार सकाळी 5:30ला घर सोडायचो. 6:30ला कॉलेजच्या लॅबमध्ये सायकलवर पोहोचायचो 20 किलोमीटर मारत. 6:30 सकाळचे 6:30 ते 9 वाजेपर्यंत लॅबमध्ये. 9 ते 1 लेक्चर्स, 1 ते 2 सुट्टी, 2 ते 5 कम्प्युटरचे क्लास. संध्याकाळी 6:30 ते 8:30 3 दिवस आठवड्यात जपानीचे क्लास, 3 दिवस आठवड्यात जर्मनचे क्लास. शनिवार रविवार सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 2 दिवस NCC. आणि शनिवार रविवार संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्रीचे 10 वाजल्यापर्यंत मी इंडियन एक्सप्रेसमध्ये नोकरी करायचो. आणि घरी जाऊन त्यांना म्हणायचं की तुम्ही इंडियन एक्सप्रेस घ्याल का, तुम्ही इंडियन एक्सप्रेस घ्याल का. तर त्याच्यामध्ये मराठी पुरवणी असायची, ती आमची त्यावेळेची खास सेलिंग होती. तर ते जपानी असं शिकता आई बाबा कधीच नाही म्हणले किंवा विद्यापीठातही कोणी कधीच नाही म्हणलं की अरे जपानला जायला संधी मिळेल किंवा असं खूप पैसे कमवायला मिळतील, असं कोणीच नाही म्हणलं. आई बाबा पण कधीच नाही म्हणले की परदेशात जायचंय वगैरे. पण जे मन लावून तिथनं जो अभ्यास करत गेलो त्यावेळेला ना मी खरंच ते पोरगीबाजी आणि पिक्चरबाजी या सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या आयुष्यात. एकदम माझं सोबर लाईफ, एकदम सोबर, एकदम सरळ असं. पण ते मन लावून अभ्यास केला, जपानीचा अभ्यास केला, IT चा अभ्यास केला. आणि जपानीमध्ये मी नेहमीच विद्यापीठात पहिला यायचो.
मग JLPTच्या परीक्षेमध्ये पण सुद्धा मी नेहमीच पहिला असायचो पुणे सेंटरला. मग ते तसं करता करता शेवटी स्कॉलरशिपमध्ये आपोआप नंबर लागला. तर यातनं मला फक्त जी आपली पुन्हा युवा पिढी आहे त्यांना असं सांगायचं मत होईल की आपल्याकडे जे गीतेमध्ये जे म्हणलंय की कर्म आणि कर्म करायच्या अगोदरचे विचार, आपल्या मनातले विचार व्यवस्थित असले आणि आपलं कर्म त्याप्रमाणे व्यवस्थित राहिलं की त्याची फळं ऑटोमॅटिक मिळतात. कुठेही शॉर्टकट मारायची गरज नाहीये. करत राहा आणि आपोआप त्याची फळं मिळतील. हे मी माझ्या आयुष्यात म्हणजे मी माझ्या आयुष्यात मी स्वतः हे अनुभवलंय आणि मला वाटतं ते प्रत्येक जण अनुभव त्याचा घेऊ शकतो. आणि ह्याच गोष्टी आपल्याला महाराजांनी शेवटी दाखवलाय रस्ता. त्यांनी पण कर्मच केलं. आणि ते करत राहिले आणि तेव्हा स्वराज्याची निर्माण झालं. तर त्याच दृष्टीने आता ह्यापुढेही माझी तशीच वाटचाल राहील. तर आपण सगळ्यांनी मेहनतच करावी. थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे सांगितलं की जी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते ती आपण स्वीकारली पाहिजे. स्वीकारणं किंवा नाही स्वीकारणं ते आपल्यावर आहे, पण स्वीकारायला काही हरकत नाही, स्वीकारायला पाहिजे. तर ते दिसतच आहे मला तुमच्या लाईफच्या स्टोरीवरून. म्हणजे खूप इन्स्पायरिंग आणि हिरोईक आहे. तर खूप छान वाटत आहे. ओके. सरे देवा सुगीनो चित्सुमोन्नी मारिमाशो का गामेन्नो अरुनोवा हत्ती तलाव तामेनो शित्सुमुंदेस. मस्तच. आता मराठीत सांगा की प्रेक्षकांना. हो. पुढचा प्रश्न हा हत्ती तलावसाठी तुमच्या स्क्रीनवर. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका झाल्यावर महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव विशालगड असे ठेवले? Which fort did Chhatrapati Shivaji Maharaj rename Vishalgarh after a narrow escape from Panhala? आणि पर्याय आहेत ऑप्शन ए खेळणा, ऑप्शन बी रंगणा, ऑप्शन सी विश्रामगड, ऑप्शन डी प्रचंडगड. काय वाटतं तुम्हाला? खरं या प्रश्नाचं उत्तर मला पहिले असं प्रश्न ऐकताना असं वाटलं की पन्हाळगडाचंच नाव बदललं की काय, पण ते ऑप्शनमध्येच नाहीये. त्यामुळे आपण इथे मला वाटतं मला तुम्ही एक काय म्हणला होता तुम्ही गनिमी कावा वापरणार. गनिमी कावा मी इथेच वापरतो आता. त्यामुळे आपण निम्मा करूयात. तर निम्मा वापरताना 2 ऑप्शन्स जे चुकीचे असतील ते डिसअपिअर होतील. हो. तर तुम्हाला कुठले ऑप्शन्स बरोबर वाटतात आहे? माझी गडबड ए, म्हणजे मला असं वाटतं की ए किंवा सी पैकी कोणतं तरी उत्तर असलं पाहिजे. बरं. तर हे जाणून घेण्यासाठी आपण गनिमी कावा निम्मा याचा वापर करूया. नाही पण नाही ए आणि सी नाही. पण एनिवे तुमचे तर कोणते तरी तुम्हीच 2 गायब करणार आहात. मला खरं नाही, सी मध्ये गडबडच नाहीये माझी, कारण विशालगड आणि विश्रामगड नाहीच आहे. त्यामुळे माझी गडबड खरं ए आणि बी वगैरे मध्ये माझी गडबड आहे. एनिवे बघूयात आता तुम्ही कोणते 2 गायब करताय. चला तर आपण गनिमी कावा निम्मा याचा वापर करूया. तर योगीसान ऑप्शन बी रांगणा आणि ऑप्शन डी प्रचंडगड हे गायब झालेत. सी ऑप्शन हा विश्रामगड असल्यामुळे ते बाद आहे असं मला वाटतंय. तर मी ए ऑप्शन खेळणा घेतो. नक्की? कारण तुम्ही गनिमी कावा वापरला आहे, तो परत एकदा विचार करा. तुम्हाला बरोबर उत्तर माहिती असेल तर तुम्हीच गाईड करा आता मला. मी खेळण्यावर शिक्कामोर्तब करतो. चला बरं, मग ऑप्शन ए खेळणा यावर आपण शिक्कामोर्तब करूया. अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं योगीसान. खेळणा हा किल्ला मुळात आदिलशहाच्या ताब्यात होता. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका झाल्यावर महाराजांनी किल्ल्याचे नाव विशालगड असे ठेवले. वा, मस्त, सुंदर अभ्यास झाला माझा. टकमक टोक म्हणजे रायगडाचा सर्वात उंच आणि मोकळा भाग. तिथली छान हवा खाण्यासाठी आणि पुढचा टप्पा गाठण्यासाठी हा प्रश्न तुमच्या समोर. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली प्रसिद्धी वाघनख ऐतिहासिकदृष्ट्या कोणत्या किल्ल्यावरील घटनेशी संबंधित आहेत? द फेमस वाघनख टायगर क्लॉज
used by Chhatrapati Shivaji Maharaj are historically associated with which fort's incident? ऑप्शन्स आहेत ए पन्हाळा किल्ला, बी प्रतापगड, सी लोहगड आणि डी राजगड. खरं हा गड माझ्या एकदम जिव्हाळ्याचा आहे, कारण की 2 गड आहेत ज्याच्यावर मी खूप खूप वेळा गेलोय. आणि आमच्या बाबांचे एक मित्र होते, ते आम्हाला नेहमी प्रतापगडावर घेऊन जायचे. आणि माझे आतेभाऊ होते, ते आम्हाला नेहमी सिंहगडावर घेऊन जायचे. तेव्हा खूप ट्रेकिंग केलंय मी प्रतापगड आणि सिंहगडावर. त्यामुळे ह्याचं उत्तर एक बऱ्यापैकी मला वाटतंय की मी अगदी कॉन्फिडेंट आहे. आणि उत्तर आहे बी प्रतापगड. अगदी कॉन्फिडंट हो, आहे अगदीच. तुम्ही. चला तर मग ऑप्शन बी प्रतापगड यावर शिक्कामोर्तब करूया. खूप सुंदर खेळत आहात तुम्ही योगी-सान. अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं. खूप खूप अभिनंदन. खरं हे प्रताप जे नाव आहे ते शिवाजी महाराजांनी खरं इतिहासामध्ये त्याची खूप चांगली निवड केली. आणि खरं खरं प्रतापगड हे नाव कुठनं आलं तर महाराजांकरताही फार जिव्हाळ्याचा होता हा गड. आणि तो फारच म्हणजे अभेद्य आणि खूप चांगला बनवलेला गड आहे. त्यामुळे खरं आपल्याकडे म्हणजे शिवाजी महाराजांची जी राजस्थान कडची जी बॅकग्राऊंड आहे तर त्यांनी तिकडनं हा प्रताप हे नाव घेतलंय. हा त्यामुळे त्याचं नाव प्रतापगड पडलंय. तर शिवाजी वा होंतुनी इंदोनो सुगोई रीदा खरेंतो तेव्हा कोणाका आजची वा आजची कोच्ची वा कोच्ची मी ताय ना माझं स्टो को वाकेते मिरुकुतो नाही दिसयो ने. そうですね。 खरे व्यापारी मिन्ना तो इश्यो नाही यार. हे प्रतापगड हे नाव तिकडनं आलंय म्हणून ते ठेवायचं नाही वगैरे असं काही नाही. पण त्यांनी तिकडच्या राजाला सुद्धा पण त्यांच्या इतिहासाप्रमाणे मान देऊयात म्हणून त्यांचं नाव घेऊन प्रतापगड हे नाव ठेवलं. त्यामुळे शिवाजी महाराज हे खरे लीडर आहेत. त्यांच्यामध्ये कुणाबद्दलच कमी जास्तपणा नाहीये. म्हणजे जे हे स्वराज्य बनवण्याकरता जे आपल्याकरता जे बरोबर लागणार ते सगळे त्यांच्याकरता समान आहे. ही त्यांची जी जबरदस्त लिडरशिप क्वालिटी आहे कोणतोनी शिवाजी महाराज सोयी दिला. आणि थोडी माहिती आणखी मला प्रेक्षकांना पण द्यावीशी वाटते की 1659 मध्ये विजापूरचा बलाढ्य सेनापती अफजल खान आणि महाराज यांची भेट या किल्ल्याच्या पायथ्याशी ठरली होती. आणि दगाफटका होण्याची शक्यता ओळखून महाराजांनी हातामध्ये वाघनख लपवून ठेवले होते आणि अंगात चिलखत घातले होते. या ऐतिहासिक भेटीत महाराजांनी वाघनखांचा उपयोग करून अफजल खानाचा वध केला होता. चिलखताची कहाणी पण फार सुंदर आहे. हो का? खरं चिलखत ज्यांनी बनवलं तर ते चिलखत बनवून घेऊन आले. तर महाराजांचे सरदार कोण होते तर शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की तू टेस्ट कर याला. तर त्यांनी ते जमिनीवर ठेवलं आणि त्या चिलखतावर वार केला. तर त्याला झाली इजा. तर ते म्हणले की चिलखत काय तुम्ही जमिनीवर ठेवून त्याच्यावर तलवारी चालवणार तर ते अंगावर असलं पाहिजे. तर कोण घालणार. तर शिवाजी महाराज म्हणले मी घालणार. करा आता वार माझ्यावर. तर ते सरदार वार करायला तयार नाहीत. अरे म्हणले तू वार नाही केला तर कसं कळणार की हे आपल्याला वाचवणार आहे की नाही म्हणून. आणि त्यांनी रडत रडत त्याच्यावर वार केला. सुंदर कहाणी आहे ती एकदम. तर 2019 मध्ये जपान्स फर्स्ट एशियन ओरिजिन MLA बनून तुम्ही इतिहास घडवला. एका परदेशी माणसाला जपानी लोकांनी आपलंसं करणं आणि मत देणं हे खूप मोठं यश आहे. आपल्यातच खूप मोठं यश आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्हाला तिथल्या लोकांकडून आलेला एखादा अविस्मरणीय अनुभव आला असेलच तर तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच. खरं जपानमध्ये येऊन एका भारतीयाने इलेक्शनमध्ये उतरणं, राजनीतीमध्ये उतरणं हा तसा सोपा निर्णय नाहीये. कारण की जपान तसा जरासा म्हणजे आतल्या गाठीचा देश आहे. आणि दोस्त म्हणून जरी त्यांनी आपली निवड केली तरी डोक्यावर बसवतील असं तर ते करणं अवघड आहे. त्यामुळे मी फार खरं म्हणजे हा निर्णय जेव्हा सुरुवातीला विचार केला तेव्हा की अरे इतकी मतं मिळवायची आहेत, मग किमान इतकी मतं मिळवावी लागतील जिंकण्याकरता. मग ती मतं आपल्याला कुठून येतील, माझ्या किती ओळखी आहेत, मी किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मग सुरुवातीला खरं म्हणजे अवघड वाटलं. पण जसं जसं आत घडत गेलो मग लोक पण जोडायला लागली मग मदत करायला इलेक्शनमध्ये. तर बऱ्याच वेळा असे प्रसंग आले की काही लोक असे अगदी येऊन असे
इथं असे उभे राहायचे असे तू चेहऱ्यासमोर आणि म्हणायचे की तू इथनं निघून जा वगैरे. बापरे. पण त्यावेळेला काय व्हायचं माहितीये की माझ्या बाजूला जे जपानी लोक उभे आहेत तेच येऊन त्याला दूर करायचे हा. आणि तेच मला वाचवायचे. तर ह्या गोष्टी म्हणजे माझ्या मनावर खूप की बाबा काही लोक आहेत की ज्यांना मी आवडत नाहीये, पण त्याचबरोबर काही इतर लोक आहेत की जे जे माझ्याकरता तिथे माझी भिंत बनायला तयार आहेत, माझं चिलखत आहेत ते. तर ते ह्या गोष्टी अशा खूप गोष्टी मला हे वाटल्या की ह्या लोकांकरता आपण पुढे जायचं आणि आपण चांगलं काम करायचं म्हणून. तर ते नक्कीच जाणीव झाली. आणि विचित्र अनुभव म्हणायचा तर खरं भारतीय कम्युनिटीमध्येच काही लोक अशी आहेत की ज्यांना त्रास होत होता माझं हे सक्सेस बघून आणि मग ते मागे कुरापात्या करत होते काहीतरी. तर ते सुद्धा अविस्मरणीय अनुभवच आहेत की जगामध्ये असेही लोक असतील, पण त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जावं लागेल. त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जावं लागेल. त्यांचंही कधीतरी त्यांचे परिवर्तन होईल आणि त्याकरताच आपण प्रयत्न करत राहायचा. खूप धाडसी आहे तुम्ही, खूप जास्ती, आणि खूप जास्त इन्स्पायरिंग पण आहे तुमचं लाईफची जी जर्नी आहे, जी स्टोरी आहे. त्याच्यामुळे तुमच्या धाडसाची दाद द्यावं लागेल. धन्यवाद. चला तर मग पुढे वळूया आपण. सध्या आपण उभे आहोत काळजाचा ठोका चुकवणाऱ्या टकमक टोकावर. त्यामुळे हा पुढचा प्रश्न अतिशय विचारपूर्वक सोडवावा लागेल. अवघड आहे. जर हा प्रश्न चुकला तर मग इथेच दर्शन घ्यायचं. जर हा प्रश्न चुकला तर आपली मोठी चकमक होईल आणि समाधीपर्यंतचा रस्ता कठीण होईल. तर सावध राहा आणि हा पुढचा प्रश्न घ्या. माझा आता जरा थरथराट होतोय, तुम्ही असं घाबरवू नका इतकं. राज्याभिषेकावेळी किती पवित्र नद्यांचे पाणी महाराजांवर अर्पण करण्यात आले होते? ड्युरिंग द कोरोनेशन, वॉटर फ्रॉम हाऊ मेनी होली रिव्हर्स वॉज सेरेमनियली ऑफर्ड टू छत्रपती शिवाजी महाराज? आणि मदतीसाठी तुमचे पर्याय आहेत: ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 5 आणि ऑप्शन डी 1. खरं हे सगळे मस्त ऑप्शन आहेत. त्यातनं पहिले मी 1 बाहेर काढून टाकतो. पण 5, 12, 7 हे सगळे आकडे आपल्याकडे चांगले मानले गेले. 12 ज्योतिर्लिंग किंवा पंचधातूचा गणपती वगैरे असं आपण म्हणतो. तर हे चांगले आकडे आहेत. पण त्याचबरोबर सप्तऋषी आणि सप्तनद्या ह्या फार महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी ह्या उत्तराचा ऑप्शन मी 7A असं धरायचा प्रयत्न हे त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो. चला तर मग ऑप्शन ए 7 म्हणजेच 7 यावर आपण शिक्कामोर्तब करूया. बिलकुल सही. महाराजांच्या इतिहासावर तुमची पकड वाखाणण्याजोगी आहे. धन्यवाद. खरं सांगू का की आजकाल इतके चांगले चांगले युट्यूब येतात ना काही व्यक्तींचे, त्यामुळे खूप अभ्यास करायची संधी मिळते. म्हणजे माझ्या आयुष्यात फालतू युट्यूब नाही आहेत. खरं आजकाल शिवाजी महाराजांच्या युट्यूबनी खूप माझा वेळ, मी जेव्हा ड्राईव्ह करतो तेव्हा मी मोस्टली शिवाजी महाराज, शहाजी महाराज, मराठा इतिहास हे ऐकत असतो. आता तुमच्या लिस्ट मध्ये आमचा पण हे चॅनल ऍड करून घ्या, म्हणजे ड्राईव्ह करता करता हे पण तुम्ही ऐका एपिसोड्स. नक्कीच. नाही, आणि मी माझ्या फेसबुकवर, युट्यूबवर मी सगळीकडे ह्याचा प्रसार करेन, कारण की ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. खूप धन्यवाद. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी तेच केलं पाहिजे. सगळ्यांनी फॉरवर्ड, अगदी बिंदास्त फॉरवर्ड, सगळ्यांनी फॉरवर्ड केलं पाहिजे. लाईक, शेअर, कमेंट सगळं केलं पाहिजे आणि जगात सगळीकडे हा चॅनल पोहोचवला पाहिजे. एकदम आगे बढो असं. तर भारत आणि जपान या दोन्ही देशांच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कोणतं सिमिलॅरिटी किंवा डिफरन्स जाणवतं? सर्वात मोठा फरक म्हणजे मी मागे एकदा ZTVवर खरं इंटरव्ह्यू देताना मी म्हटलं होतं की भारतामध्ये इलेक्शन हा सण आहे, राजनीती हे एकदम हे धर्म आहे, इलेक्शन हा सण आहे, आणि आपले जे राजकीय नेते आहेत ना त्यांचा लोकांनी देव करून ठेवला आहे. तर जपानमध्ये तसं नाहीये. जपानमध्ये हे सगळं एक सिस्टीम म्हणून असं चालतं एकदम. त्याच्यामध्ये गवगवा आणि देवदेवा असं त्याच्यामध्ये काहीच नाही. तर हा खूप एक मोठा फरक आहे मला वाटतंय. आणि जे काही भरपूर प्रचंड पैसा भारतामध्ये इलेक्शन्सवर मागच्या बाजूनी खर्च केला जातो किंवा लोकांना वेगवेगळी आमिषं दिली जातात, तर ते सगळ्या गोष्टी जपानमध्ये अजिबातच घडत नाही. असं नाही, घडतात, केसेस घडतात, पण ओव्हरऑल जपानमधलं इलेक्शन बघितलं तर ते फार सुरळीतपणे होतं आणि फार नितळपणे होतं, म्हणजे ट्रान्सपरंटली अगदी होतं. तर
ते मला वाटतं जपान आणि भारतातल्या इलेक्शन आणि राजनीतीतला खूप वेगळा फरक आहे. त्याचबरोबर तुम्ही असेंब्लीमध्ये जाऊन बघाल तर लोक असं वाटेल तिकडे वाटेल ते बोलत नाहीयेत, उगाच कोणावर तरी ताशेरे ओढत नाहीयेत, म्हणजे नॉनसेन्स डिस्कशन्स जे असतात किंवा त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. फार असं म्हणजे ऑफिसमध्ये प्रॉपर मीटिंग केल्यासारख्या असेंब्ली चालतात आणि विषय पटपट 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 पुढे सरकतात. तर तो फार मोठा फरक आहे आणि तो खरं म्हणजे भारतातही आला पाहिजे. राजनीतीमध्ये, इलेक्शन्समध्ये, असेंब्लीमध्ये सगळीकडे जरासं पॉझिटिव्हिजम आपल्याकडे खरं आलं पाहिजे असं मला वाटतं. पण भारतामध्ये ती पण एक वेगळी गंमत आहे सगळी. पण शेवटी जनहिताचा विचारही करता सगळ्यांनी त्याच्यामुळे थोडा बदल करायलाच पाहिजे. हे जे तुम्ही उत्तर दिलं त्याला जोडून एक आणखी प्रश्न आहे की जपानच्या आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेत काम करताना तुम्हाला महाराजांच्या 350 वर्षापूर्वीच्या दृष्टीची किती प्रकर्षाने आठवण येते? मला वाटतं की महाराजांची भयंकर दूरदृष्टी होती आणि ते पण त्यांच्या तेवढ्या कमी वयात. म्हणजे जेव्हा म्हणजे आता 44व्या वर्षी महाराज सिंहासनावर बसले. आज माझं वय 48 आहे, पण त्यांच्या एवढी दूरदृष्टी माझ्यामध्ये आहे का तर नाही आहे. नंबर 1. 2 म्हणजे की आजकाल समाजामध्ये प्रत्येकाला लीडर बनायचं आहे आणि एक सगळ्यांनी एकत्र येऊन एक काहीतरी मोठं घडवायचंय, ते होतच नाहीये. महाराजांच्या काळी पण तसंच असावं, पण महाराजांनी सगळ्यांनी एकत्र घेऊन शेवटी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यापुढे मराठ्यांचा इतिहास हा पुढे 1818 पर्यंत, त्याच्या पुढेही खरं त्याचा इफेक्ट राहिला. म्हणजे 1857 पर्यंत तर मराठ्यांचा इतिहास इफेक्ट नक्कीच राहिला. पण त्यांनी भारतभर अफगाणिस्तान पर्यंत जाऊन ज्या आपल्या सीमा बनवल्या त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये महत्वाचं सगळं काम हे शिवाजी महाराजांचे, कारण त्यांनी गव्हर्नन्स मॉडेल बसवलं. त्या गव्हर्नन्स मॉडेलमुळे मराठे एवढ्या पुढपर्यंत चालले. आणि म्हणजे मग ते मराठा राजे असो किंवा पेशवे असो, त्या सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या गव्हर्नन्स मॉडेलवर त्यांनी जे नीती तिथे मांडून ठेवली होती की एक आपलं राज्य कसं असलं पाहिजे, त्यामुळेच मला वाटतं आपण हा एक चांगला इतिहास घडवू शकलो. तर ती गोष्ट त्यांच्याकडनं मला खरंच खूप, मला अजून त्यांच्याबद्दल अभ्यास करून ती शिकायची खूप इच्छा आहे. आणि पण मला वाटतं की आता त्यांना, महाराजांना हे रामाच्या नंतरचा विष्णूचा पुढचा अवतार म्हणतात. तर कदाचित महाराज घेऊनच आले असतील ती सगळी क्षमता, आणि ती माझ्यामध्ये अभ्यास केला तरी कदाचित नाही येणार. तोच महाराजांमधला आणि आपल्यासारख्या पामरांमधला फरक आहे असं मला वाटतं. खरोखरच तुमचा हा प्रवास एक अतिशय प्रेरणादायी आहे आणि आफ्टर नोईंग सो मच मला एक खात्री आहे की प्रेक्षकांना तुमच्याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल, जसं आमची पण इच्छा आहे. पण पुढे वाढण्याआधी आपण जरा इथे विश्रांती घेऊया आणि मग पुढच्या प्रश्नाला जाऊया. जपानी ड्रिंक पण प्यायचं का? तर मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? जपानच्या या पहिल्या भारतीय आमदाराचा शिवप्रवास पाहून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. A huge thanks to our title sponsor Sona Japan Japanese Language Academy. And next, a big shout out to our reward partner स्वराज्य आर्ट स्टुडिओ कोल्हापूर. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत पाहत रहा हू नोस छत्रपती जपान प्रेझेंटेड बाय सोना जपान. जय भवानी, जय शिवाजी. आरिगातो गोजाइमास. सायनारा. जय भवानी, ओ जय शिवाजी. आज इथे ज्ञान जिंकले, इतिहास पुन्हा उजळले, शौर्याची वाट दाखवली, बुद्धीने बाजी मारली. प्रश्न संपले, उत्तर मिळाले, विजयाचा अर्थ कळला. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो.
स्वराज्याची हीच वाट आम्ही धरतो. पुन्हा भेटूया नव्या प्रश्नासह. शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा. शिवज्ञान यात्रा.